नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर तो दिवस आलेला आहे ज्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो। तर तीच बातमी मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओतून सांगणार आहे। तर अतिशय दमदार बातमी तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे। तर 20 तारखेला मतदान झाले आणि आजच 23 तारखेला निकाल देखील जाहीर झालेला आहे। तर जी प्रतीक्षा लाडक्या बहिणी पाहत होत्या त्यांची आता प्रतीक्षा संपणार आहे, कारण आता आनंदाची बातमी लवकरच त्यांच्या कानावर येणार आहे। तर हीच बातमी, हीच नवीन अपडेट मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून सांगणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुमच्या मित्रमैत्रीण नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची बातमी, ही महत्त्वाची अपडेट त्यांना देखील समजेल। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगत आहे मी की आज 23 तारखेला निकाल लागलेला आहे आणि निकाल लागला आहे आणि आपल्याला हे देखील माहित पडलेलं आहे की महायुती सत्ता यांचं सरकार बनलेलं आहे। तर महायुती सरकार आलेलं आहे। तर त्या बाबतीतच मी तुम्हाला सांगणार आहे। तर आतापर्यंत तुम्हाला 7,500 रुपयाचं वाटप झालेलं आहे। काही महिलांना 4,500 रुपये मिळाले आहेत, काहींना 3,000 रुपये मिळाले। बहुतेक महिलांच्या खात्यात 5 हप्त्याचे 7,500 रुपये जमा झालेले होते। जुलै महिन्यामध्ये ही योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ही सुरू केलेली होती, महिलांसाठी लाडकी बहीण योजना। तर जुलै ते नोव्हेंबर असे 5 हप्त्याचे 7,500 रुपये आपल्याला मिळालेले आहेत। परंतु आत्ताच मिळालेल्या निकालानुसार आता आपल्याला 2,100 रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे। तर ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत। तर माझी सर्व माता भगिनींना, माझ्या बहिणींना ही कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण ही महत्त्वाची अपडेट त्यांना देखील मिळाली पाहिजे। तर 20 नोव्हेंबरला मतदान झाले आणि आज 23 नोव्हेंबरला निकाल लागला आणि त्याच निकालानुसार महायुती सरकारची सत्ता येताना दिसत आहे। तर आता महायुती सत्ता कोण? तर लाडकी बहीण योजनेचे करता धरता, ज्यांनी ही लाडकी बहीण योजना सुरू करून बहिणींना सक्षम बनवले आणि फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर अशा इतर अनेक योजना महाराष्ट्रात राबवल्या। त्यामुळे आम्हाला सर्वसामान्य गोरगरीब जनतेला याचा खूपच फायदा झालेला आहे। महायुती सरकार म्हणजे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसंच देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असं जाहीरनाम्यात त्यांच्या प्रसिद्ध केलं की आम्ही आता लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाचे वाढवून 600 रुपये वाढवणार आहोत। 1,500 रुपयामध्ये 600 रुपये अधिक करून 2,100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि कोणीही माई का लाल ही योजना बंद करू शकत नाही, असे वक्तव्य स्वतः मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार तसेच आपले मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी हे वक्तव्य केलं की कोणी माई का लाल जरी आला तरी ही योजना बंद करू शकत नाही। जुलै पासूनची सुरू झालेली ही योजना नोव्हेंबर पर्यंतचे पैसे आपल्या खात्यात जमा झाले आहेत। तर टोटल 7,500 रुपये या योजनेअंतर्गत आपल्याला मिळाले आहेत आणि लाडकी बहीण योजनेबद्दलची A to Z माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून सांगत असते। जेव्हापासून मी तुम्हाला लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्या बाबतीत माझ्या प्रत्येक व्हिडिओतून मी तुम्हाला पूर्णतः संपूर्ण A to Z माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला खूप कमेंट देखील आलेले आहेत की मी सांगितलेल्या माहितीचा भरपूरशा माता भगिनींना फायदा देखील झालेला आहे, उपयोग देखील झालेला आहे। तर मित्रांनो, मला जेवढी शक्य तेवढी माहिती मी तुमच्यासाठी गोळा करत असते आणि तेवढी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करत असते। तर तुम्ही देखील माझ्या या कष्टाला समजून घ्या, तुम्ही देखील माझे व्हिडिओ बघत जावा आणि व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राइब करत जावा आणि ह्यापुढेही मला जेवढं शक्य होईल तेवढी माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर बहुतेक माता भगिनी या चॅनलवर कमेंट करून मला विचारत असतात, त्याबद्दल मी शक्य तेवढे उत्तर त्यांना देत असते, त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या शंकांचं निरसन करत असते। तर लाडक्या बहिणींचा महायुतीला आशीर्वाद मिळाला आहे, महायुती स्पष्ट बहुमत आणि मोठा विजय नोंदवला असा निष्कर्ष सर्वच एक्झिट पोलने काढलेला आहे। त्यानुसार निकालात विजयाचे माप महायुतीच्या बाजूने झुकताना दिसत आहे।
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सेनेपेक्षा पुढे असल्याचे दिसत आहे। अशा स्थितीत लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेमुळे मतदान वाढले आणि या योजनेचा फायदा महायुतीला होताना दिसत आहे। प्रसारावेळी महायुतीने सत्तेत आल्यास 1500 रुपयाचे वाढवून 2100 रुपये प्रति महिना देण्याचे जाहीर केलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी की आम्ही पैसे वाढवून देऊ, 1500चे 2100 रुपये वाढवून देऊ। तर महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं। पण आता हे स्पष्ट झालेलं आहे की महायुती सरकार सत्तेवर येणार आहे आणि ह्या महायुती सरकार सत्तेवर आल्यामुळे आता आपल्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहे। तर 20 तारखेला मतदान झालं, आज 23ला निकाल देखील लागलेला आहे। तर आता लवकरच आचारसंहिता देखील संपत आहे आणि आचारसंहिता संपते आहे त्याबरोबरच आपल्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा देखील संपत आहे। आता लवकरच आपल्या खात्यात येणार आहे डिसेंबरचा हप्ता। तर डिसेंबरचा हप्ता आचारसंहिता संपल्याबरोबरच आपल्या बहिणींच्या खात्यात यायला सुरुवात होणार आहे। 2100 रुपये हा आपला हप्ता असणार आहे आणि आपले मुख्यमंत्री आता जे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी ज्या प्रकारे जाहीर केलं आहे की आता आपल्याला 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे, कारण की महायुती सरकार ही निवडून आलेली आहे। तर महायुती सरकारमध्ये तुम्हाला एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यापैकी तुम्हाला कोणाला मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे हे मला कमेंट करून सांगा। मी देखील प्रतीक्षा करत आहे त्या क्षणाची की तो क्षण कधी येईल आणि आपल्याला कळेल की आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार तरी कोण। 3 आहेत आपल्याकडे ऑप्शन 1 एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस म्हणजेच आपले देवाभाऊ। तर आता तुम्हाला देखील ही प्रतीक्षा लागलेली आहे की कोण होणार आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री। तर तुम्हाला कोणाला बघायचं आहे मुख्यमंत्री म्हणून ते देखील मला कमेंट करून सांगा। तर अशीच महत्त्वाची माहिती मी माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला देत असते। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही देखील मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार। असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते, तर व्हिडिओ बघत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा। भेटूया असाच नवीन महत्त्वपूर्ण आणि दमदार व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत नमस्कार।